वेलकम टू समालजेट ब्लॉगर नवरस्ता. तर काय विषय पब्लिक. तर आज मनशीला गॉगल बिगल घालून टाकत केसवर करून कुठं निघालाय. तर आज निघालेलो प्रदर्शन बघाय. आणि प्रदर्शन कुठं आहे असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. प्रदर्शन होतं आपल्या मरई कारखान्यावर. प्रदर्शन असल्यावर म्हणलं पब्लिक तर काय असणारच, दणका विषय सगळा असणार. गेल्यावर तर काय इथं तर काय नुसता दणकाच चाललेला. बघा की माझी गडी काय सेंटच विकत होता, सुट्टीच नाही किंवा पुढनं काय आपले सगळे पोलीस हवालदारात नुसतं सुट्टीच नाही. तिथनं मग काय आमची चेष्टा मस्करी चाललेली. मग तिथनं तसं आलं पुढं चालत चालत. मग काय इथं काय माशाचं फिस्टँग होतं. फिस्टँग उघडूनच बघितलं आपण. काय फिस्टँग बंद होतं, नुसतंच AC किंवा नुसतंच कूलर, सगळं नुसतंच गार वारं आलं पाहिजे. तिथनं मग डॉगेश बाय बसलेला वर टेबला, काही गडे काय सुट्टीत देत नव्हता. तिथनं या कोरड्याच्या आणि आरब्याच्या काय चेष्टाच चाललेली. बघा मग कसा कोकळी ते झालं होतं बसलेलं गार्डला जरवायचं आबा आणलं. गार्ड म्हणला इथनं पुढं जावा, असा असा विषय आहे. आम्हाला कोणतरी म्हणलं एक मोठा रेडा आलाय तिकडं त्या बाजूला, मग जावा लवकर बघायला. मग आम्ही गेलो. रेडा तर काय मला ऐकत नव्हता, तरी धरला बघा मस्तपैकी फोटो काढला रेड्यावर. रेडा तर काय एकदम ठोसारच होता. गडे काय सगळ्यांची नजरात नुसतं हलवत होता. तिथनं मग या साईडला आलो. या साईडला काय राधाकृष्ण नावाची जोड होती. गडी काय एकदम बारकीत होती. मला तर वाटलं वासरूचं पिल्लो आहे, तर हे तर वासरू नव्हतं. हे तर काय दणकाच विषय होता. तिथनं मग बॅनरवर लिहिलंय वाचा तुम्ही जाता, काय मी काय सांगत नाही, तुम्हीच बघा. आणि हे तर काय हो काय खिल्लारे जोडचा बैल होता. बैल तर काय एकदम निभार होता दिसत, काय सुट्टीत देत नव्हता. मग ह्या तर काय खिल्लारे गाया बिया होत्या बघा. गाई तर काय डायरेक्ट अंगावर आले. आता म्हणलो मारतेस का काय बाया. तिथनं आलो या साईडला. गडी एक होता शूटर, बसला आम्हाला आबा हाणत. आम्ही पण जरा वाज ऐकला आबा. गडी म्हणायला लागला माझा घोडा एवढा लांब नेला आहे, तेवढा लांब नेला. अरे हो की बाबा, माहित आहे की तुझा घोडा आहे. तिथनं मग शूटर काय तर काय हवाबाजीच होता करत. गडी काय थटतच नव्हता. आता आरब्याला म्हणलो ह्यो हवाबाजी करतोय. मग आपण कुठं राहिलो. मग आम्ही पण काय सुट्टी देतोय वय. मग आम्ही पण लागलीच मग तिकीट बिकीट घेतलं आणि शिरलो की मग ह्याच्यात बसल्यावर तर काय देवच आठवायला लागलं मला. एक एक हर शंभो बिंबो कुठलं देवच आठवायला लागलं मला. काय लागा काय फिरत होतं ते लागा, वाईटच फिरत होतं. नुसतं घरा फिरत होतं सगळं. मला चक्करच यायला लागले. विषय झाड तरी पण बसलो, काय एन्जॉय केलं. दणका विषय गेला. तिथनं मग बाह्या आला. बाह्या म्हणला आता उतरा, तुमचं टाईम झाले, जावा घरी. मग तिथनं आलो, उतरलो खाली. मग तिथनं ज्या साईडला आलो. आता म्हणलं मग पाण्यात बसायचं. मग पाण्यात बसलं, मग तिकीट बिकीट घेतलं. मग लागलीच कोरडीनं आपल्या हातात तिकीट दिलं. मग मस्तपैकी तिकीट घेऊन ह्या पायऱ्यातनं वर चढलो. वर चढल्यावर तर काय दिसला आपल्याला सनी तर काय हातच पोहोचत होता देत. म्हणला लगा आलाच का तू इथं. अरे मी नसेल असं होईल व गाड्या. सनी काय पोचबीज देत होता. मग तिथनं पुढं आलो. पुढं आल्यावर तर काय या बाह्याला जरा हरभरा चढवला. मग बसलो एकदाच पाण्यात बसल्यावर तर काय आम्ही ऐकतोय वय हा तिच्या आईला सुट्टीच नाही. नुसतं बघा बसलो का चंगया बोली कुवीत सगळं करून टाकलं बघा. मग मित्रांनो विषय असा झाला, आपण काही वर गेला व्हिडिओ केला नाही. पण मोबाईलवर पडला तर व्हायचा काहीतरी शॉर्ट, म्हणून काही वर व्हिडिओ केला नाही. पाण्याचा काय टॉपचा विषय.